भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आजच्या महाराष्ट्राच्या महाविजयाच्या या पर्वावर मंचावर उपस्थित असलेले, ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र भाजपने हा महाविजय मिळवला, ते आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, या ठिकाणी उपस्थित आपले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आशिष शेलारजी, पंकजाताई मुंडे, आमचे या ठिकाणी मंगल प्रभात लोढाजी, आणि विशेषतः अहिल्यानगर ची महानगरपालिका जिंकून या ठिकाणी आलेले आमचे विखे पाटील साहेब, या ठिकाणी आपले मुंबईचे यशस्वी अध्यक्ष अमित साटमजी, त्याचप्रमाणे किरीट सोमय्याजी, या ठिकाणी उपस्थित असलेले प्रसाद लाडजी, चित्राताई, सर्वच आपले मान्यवर, अनेक मान्यवर आहेत, त्यामुळे सगळ्यांचे नाव या ठिकाणी घेत नाही। आपले पिरिपाचे आमचे कवाडेजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, आज मी सर्वप्रथम मैं सबसे महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो। महाराष्ट्र की जनता के सर्वप्रथम आभार व्यक्त करता हूं। निवडणुकीमध्ये महानगर पालिका के चुनाव में पार्टी आणि महायुतीला, भारतीय जनता पार्टी और महायुति को महाविजय देने के लिए सगळे रेकॉर्ड और सभी रिकॉर्ड तोड़कर हमें विजय दिया है, इसके लिए मैं आपका धन्यवाद व्यक्त करता हूं। 25 महानगरपालिकामध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता, 29 में से 25 महानगर पालिकाओं में बीजेपी या बीजेपी के सहयोगी दलों के सत्ता आई हुई है। जरी आता काउंटिंगला उशीर होतोय, अजून काउंटिंग बाकी है, मुंबई में अभी भी काउंटिंग बाकी है, आणि जी वाटचाल चालली है, लेकिन जो ट्रेंड्स दिख रहे हैं पूर्ण बहुमत उससे साफ नजर आता है महायुतीलाच या ठिकाणी मिळणार कि आहे। बीजेपी आणि मुंबईच्या और उनके सहयोगी को ही मुंबई में भी बहुमत मिलेगा।